नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आता सकाळची चाललेली आहे टिफिनची घाई, तर त्यासाठी आपण पत्ताकोबीची चटणी बनवणार आहे। तर हे पाव किलो मी पत्ताकोबी असा चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ असा धुवून पाणी निथळून आपण याला लोखंडी कढईमध्ये भाजून घेणार आहे मीडियम गॅसवर। अतिशय झटपट होते ही चटणी सकाळच्या घाईच्या वेळेमध्ये, त्यामुळे तुम्ही नक्की असं करून बघा आणि एकदम कमी साहित्यामध्ये। तर भाजून घेऊ आपण खरपूस। दोन ते 3 मिनिट लागतं फक्त। अशी कोबीची चटणी केल्यामुळे तर पत्ताकोबीचा जो मुलांना न आवडणारा वास असतो तो वास पण जातो आणि अतिशय चविष्ट पण होते। एकदम जुन्या पद्धतीची आहे ही भाजी। कंटिन्यू याला खालीवर करत राहायचं, नाही तर करपून जाईल खालचं। हे अशा पद्धतीनं आपली 3 मिनिट झालं, कोबी छान अशी भाजून झाली। तर गॅस बंद करू आणि काढून घेऊ आपण हे काढून घेतले। तर त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकलेला आहे। नंतर आपण मोहरी टाकणार आहे थोडीशी, पाव चमचा। नंतर जिरे टाकणार आहे। टोमॅटो पण टाकून घेऊ लगेच। एक आहे टोमॅटो बावरा। छान नरम करायचं आहे आपल्याला याला, त्यासाठी आपण मीठ टाकणार आहे त्याच्यात। चवीनुसार मीठ टाका, कारण कोबी भाजल्यानंतर कमी होते, त्यामुळे मीठ देतानाच टाकायचं। त्याच्यानंतर आपण याच्यात लाल तिखट टाकणार आहे अर्धा चमचा। नंतर हळद टाकते पाव चमच्यापेक्षा कमी, आणि थोडंसं गरम मसाला टाकते आणि छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता टोमॅटो छान नरम झालेला आहे। आता या वेळेला आपण याच्यामध्ये कोबी टाकून घेऊ, ती भाजून घेतली होती। गॅस मिडियमच ठेवायचा आणि मिक्स करून घ्यायचा। त्याला पाणी टाकायचं नाही, किंवा बाकीचं दुसरं पण साहित्य काही शेंगदाण्याचं कूट वगैरे काही न टाकतात अशीच वाफेवर एकदम कमी गॅस करायचा आणि 2 मिनिट फक्त दमायला ठेवायची। एकदम मस्त लागते ही चटणी कोबीची। बघा किती कोबी होती, किती झाली, पूर्ण कढई भरून होती तर थोडीशी झालेली आहे। आणि कोथिंबीर टाकून घेऊ फक्त। असेल तर टाका, नाही टाकली तरी पण अशी पण छान लागते। कोथिंबीर टाकल्यामुळे अजून जास्त चव येते ह्या चटणीला, त्याच्यामुळे टाकायची शक्यतो। छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि कमी गॅसवर 2 मिनिट फक्त वाफवून घ्यायची। मग आपली ही भाजी रेडीच आहे। तर 2 मिनिट झाले, छान आपली एकदम भाजी मस्त अशी तयार झाली।
तर माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला विनंती आहे की कशी वाटली तुम्हाला माझी ही कोबीची चटणी, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.